शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सर्वजण अभ्यास करीत आहात, हो की नाही? आपला मराठी विषयाचा 90% सिलेबस अभ्यासक्रम पूर्ण होत आला आहे आणि त्यामुळेच तुम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे अभ्यास करीत आहात, गृहपाठही करून दाखवित आहात. मुलांनो, आपण नंतर उरलेल्या वेळात प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत आणि तुमच्या ज्या शंका असतील त्यांचं निरसनही केलं जाणार आहे. आज आपण कवी जगदीश खेबुडकर लिखित आकाशी झेप घेरे पाखरा या कवितेचा अभ्यास करणार आहोत. कवींचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यात एका छोट्याशा गावी गेले आहे. करवीर नगरीचे हे प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यांसाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. साधे, सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज, साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. कवी म्हणतात, सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व ते अधोरेखित करतात. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यांवर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. या कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा. उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात. मुलांनो, आपण कवींचा अल्पशय परिचय करून घेतलेला आहे. कवी म्हणतात, आपण जे जीवन जगत आहोत ते सुरक्षिततेचे आहे. सर्व काही आपल्याला मिळते आहे आणि तेच खरे जीवन आहे असे आपण मानतो. पण हे जीवन आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांची ओळख विसरायला लावते. कष्टमय जीवन जगून आपण आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून जीवन जगणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहणे सोडून दिले पाहिजे, तरच उंच यशाची शिखरे प्राप्त करू शकतात असा कवी आपल्याला या कवितेतून संदेश देत आहेत. चला तर मग आपण कवितेचा आता अर्थ पाहूया. आता आपण कवितेचे प्रकट वाचन करणार आहोत. मी कविता बोलते त्याच वेळेला तुम्हीही बोलणार आहात. आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळरसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया, फळरसाळ मिळते खाया. सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी रानी,
जा ओलांडुनिया सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कष्टाविण फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते. कष्टाविण फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. सोडी सोन्याचा पिंजरा, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. सोडी सोन्याचा पिंजरा. सुरुवातीच्या 2 ओळी यांचा अभ्यास आपण प्रथम करूया. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कवी म्हणतायत आकाशी झेप घेणे म्हणजेच ध्येयाकडे उंच झेप पावणे. ध्येयाला गाठण्यासाठी मनाची तयारी करणे. आणि सोन्याचा पिंजरा म्हणजेच वैभवशाली श्रीमंती असे जीवन. पाखरा हे एक प्रतीक म्हणजेच माणसाचे मन या दृष्टीने वापरले आहे. यात पाखराच्या आणि सोन्याच्या पिंजराच्या माध्यमातून सांगण्याचा कवीने प्रयत्न केलेला आहे की हे माणसाच्या मना, तुझे ध्येय आहे ते उच्च ठेव. त्यासाठी मोठे ध्येय ठेव जे आकाशाला जाऊन भिडणारे असेल. त्यासाठी हा सोन्याचा पिंजरा म्हणजेच श्रीमंती, वैभवशाली, सुरक्षिततेचे जीवन सोडून दे. यातून तू काय कर, बाहेर पड असे कवी सांगत आहेत. पुढील ओळी पाहूया. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. कवी इथे सांगता आहेत हा जो वैभवरूपी सोन्याचा पिंजरा आहे तो तुला प्रयत्न करू देणार नाही. तो तुला आळशी बनवेल. तुला या सुखाच्या सुरक्षित जीवनाची सवय होईल. हेच आपले जीवन आहे असे तुला वाटेल. तुझे सामर्थ्य काय आहे हे तू विसरून जाशील. आणि म्हणूनच तुझ्या भोवती भौतिक सुखे खूप आहेत. तुझ्या शरीरालाही सुखाची सवय झालेली आहे. दुःखाची, कष्टाची सवय तुला नाही. तू वैभवशाली जीवनाचा गुलाम झाला आहेस. त्यामुळे तुला खरे सुख काय आहे तेच माहीत नाही. पण हे सुख एक दिवस संपणार आहे. हे तात्पुरते आहे हे लक्षात ठेव. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर आपले जीवन निर्माण कर. ही सुखसंपत्ती तुला आज सहजच मिळाली आहे. त्यामुळे ते दीर्घकाळ टिकणारे नाही हे लक्षात ठेव. म्हणून त्याचा कुठपर्यंत तू आधार घेशील. आसरा घेशील म्हणजे आधार घेशील. तुला सतत आधाराची गरज लागल्यामुळे कधीतरी तो आधार नाहीसा झाला तर तू कोसळशील. त्याआधीच स्वतःला सांभाळ व स्वसामर्थ्यावर जीवन जग. उदाहरणार्थ पहा मुलांनो, काहींना वडिलोपार्जित संपत्ती मिळते आणि त्यामुळे त्यातच ते समाधान मानतात. स्वतःची प्रगती करून घेत नाहीत. त्यांना त्यांच्या त्यातच अभिमान वाटतो. पण एक दिवस ही संपत्ती नष्ट होणार आहे. त्याआधीच
स्वतःचे सामर्थ्य ओळखून स्वतःच्या कष्टातून अशी संपत्ती निर्माण केली पाहिजे, हेच कवी आपल्याला सांगत आहेत. पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने जा ओलांडुनिया सरिता सागरा. मुलांनो, कवी सांगतात, माणसा, तुला देवाने 2 हात पाय दिलेले आहेत. ते कष्ट करण्यासाठी हे जाणून घे. तुझ्या सामर्थ्याची ओळख तुला होईल त्यावेळी कितीही संकटे आली तरी तू मार्ग काढशील. इथे पहा, कवींनी दरी, डोंगर अशी प्रतीके जी वापरली आहेत ती अडचणींसाठी. म्हणजे डोंगरा एवढ्या अडचणी आल्या तरी त्यातून तू मार्ग काढशील आणि 7 समुद्रही तू पार करशील, म्हणजे तुझ्या ध्येयापर्यंत तू पोहोचशील. कष्टाविन फळना मिळते, तुझ कळते परिना वळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. कवी इथे सांगतायत, माणसा, तुला आज कष्ट केल्याशिवाय सर्व मिळते, पण कष्ट करून जे फळ मिळते त्याची गोडी खूप अवीट असते. हे तुला कळते. म्हणजे कष्ट केल्यामुळे जे आपण उत्पन्न मिळवतो ते आपल्याला सुखकारक ठरतं, हे माणसाला कळतं, पण तू कृती करत नाहीस. म्हणजे कष्ट करावे असे तुला वाटते, पण तू करीत नाही, कारण सुखाची तुला सवय झाली आहे. तू सुखाच्या पारतंत्र्यात जगत असतोस. तू धाडस दाखवत नाहीस कोणतीही गोष्ट करण्याची. त्यामुळे तुझ्या मनात अपराधीपणाची भावना सतत असते. आता या कडव्यामध्ये कवीने साध्या, सोप्या पण अर्थपूर्ण नादमय शब्दांची रचना केलेली आहे. पहा, क, ळ या अक्षरांची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे इथे अनुप्रास अलंकार तयार होतो. अधोरेखित करून घ्या मुलांनो. तसेच जळते, वळते या शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे, त्यामुळे यमक अलंकार होतो. इथेही अधोरेखित करून घ्या, मिळते, वळते आणि जळते. तर अशा प्रकारे साध्या, सोप्या पण भाषेत गोडवा असलेली कविता कवीने लेखन केली आहे. आता शेवटच्या कडव्याचा आपण अभ्यास करणार आहोत. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. श्रमाचे महत्त्व कवीने या कडव्यातून करून दिले आहे. घामातून मोती म्हणजे कष्टातून फळ मिळते. शेतकरी शेतात कष्ट करतात, घाम गाळतात, तेव्हा चांगले पीक येते. हे धान्य त्याच्या घरी येते किंवा धान्य बाजारात विकून पैसे घरी येतात, म्हणजेच श्रमरूपी देव घरी येतो. त्यामुळे घरही प्रसन्न होते, आनंद निर्माण होतो. हेच तूही कर असे कवी सांगत आहेत. आळस टाकून दे, श्रम कर, आयते मिळालेले सुखाचे जीवन झुगारून दे आणि खऱ्या स्वतःच्या सामर्थ्यावर निर्माण केलेले जीवन जग, असा संदेश कवी देत आहेत. मुलांनो, लक्षात ठेवा, जीवनात अपयश आले तरी कधीही खचून जाऊ नये. उलट जेव्हा आपण असे धडपडतो ना, तेव्हाच आपली मनाची आणि शरीराचीही शक्ती वाढते, हे लक्षात ठेवा. आणि निर्भय व्हा, निर्भयपणे जीवन जगा. पुढचा रस्ता सहज तुम्हाला पार करता येईल. अशी खूप उदाहरणे आपल्या समाजात घडलेली आहेत. उदाहरणार्थ पहा, सचिन तेंडुलकर, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती धीरूभाई अंबानी, टाटा इत्यादी अशी असंख्य उदाहरणं आहेत की ज्यांची तुम्ही आत्मचरित्र वाचलीत, त्यांचा तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला कळेल की या सगळ्या व्यक्तींनी
संघर्ष केला आणि यशाची शिखरं गाठलेली आहेत. तुम्ही सुद्धा यावर्षी खूप अभ्यास करणार आहात, कष्ट करणार आहात आणि यश तुम्हाला प्राप्त होणारच आहे. धन्यवाद.